नमस्कार. आज आपण घरीच बनवणार आहोत हलवाई स्टाईल मऊ स्पॉन्जी आणि तोंडात विरघळणारी केशर रसमलाई. फक्त काही सोप्या स्टेपमध्ये तयार होणारी ही मिठाई एकदा नक्की करून बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. कढईमध्ये मी 1 लिटर दूध घेतलं. गॅसवर मी गरम करायला ठेवलं त्याला. आता त्यानंतर पनीर घेतलं मी. पाव किलो पनीर आहे ते क्रश करून घेतलं आणि आपल्या हाताच्या तळव्याने आहे ना चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता 10 मिनटं तरी लागतात त्याला मळेपर्यंत, पण चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं. त्यात क्रम्बल्स जरा पण राहिले नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं मळून तयार झाले आता पनीर. एका साईडला मी दूध उकळायला ठेवलं होतं ना, ते मी कमीत कमी 10-15 मिनटं उकळून घेतलं चांगलं. त्यानंतर त्यात मी केशर टाकलं. केशर टाकून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड जसं लागतं तशी साखर टाकून घ्यायची तुम्ही पण. त्यानंतर त्यांना मिक्स करून घेतलं आणि परत उकळी येईपर्यंत ठेवून दिलं 10-15 मिनटं. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रसमलाई आहे. नक्की करून बघा. बाहेरून आणण्याची पण गरज पडणार नाही. आणि एका पातेल्यात मी पाणी घेतलं. त्यात मी थोडी साखर टाकून घेतली. ती मेल्ट होईपर्यंत उकळी येईपर्यंत ठेवलं त्याला. आणि जे पनीर आपण मळून घेतलेलं ना, त्याचे अगदी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले मी सर्व पनीरचे. आणि जे पाणी ठेवलं होतं ना, त्याला उकळी आली ना, त्यात मी ते बॉल्स टाकले आणि 10 मिनटासाठी मी वाफवून घेतलं त्याला. तुम्ही झाकण ठेवून देखील वाफवू शकता. त्याला उकळी आली ना का ते वाफून झाले का आपोआपच वरती येतात. त्याला हलवण्याची पण गरज नाही पडत, वरती येतात ते. त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं त्याला. सर्व बॉल्स आहे ते एका बाउलमध्ये काढले आणि जे दूध आपण उकळून घेतलेलं ना, ते मी त्यात टाकून घेतलं. ते टाकल्यानंतर त्यात मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, केशर टाकून घेतले. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, नाही टाकले तरी चालतात. आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि थंड झाल्यावर ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. थंड तर खूप छान लागते. नक्की ट्राय करा.